जालना जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांची लेखणी बंद। जिल्हाभरातील 288 महसूल कर्मचारी संपामध्ये सहभागी। जालना जिल्हाभरातील महसूल कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत। शासनाने जुनी पेन्शन योजना सुरू करावी, आकृतीबंध दांगड समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, अव्वल कारकून मंडळाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती द्यावी, कर्मचाऱ्यांचा पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करावा, शिपाई कर्मचाऱ्यांना तलाठी संवर्गात 25% पदोन्नती द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले। आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केला। जिल्हाभरातील 288 महसूल कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं आंदोलक महसूल कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। सांगाल तुमच्या कशा मागणीसाठी संप आहे आणि जिल्हाभरातले किती महसूल कर्मचारी जे आहेत या संपामध्ये सहभागी आहेत? आज दिनांक 15 जुलै 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। त्यात जालना जिल्हा 100% सहभागी झालेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत तर ते मुळात म्हणजे आमचा आकृतीबंध मंजूर करावा, त्याच्यानंतर आमचे रिक्त पद आहेत जवळपास 30 ते 40% आमचे रिक्त पद आहेत, ते रिक्त पद तात्काळ भरण्यात यावी। तसेच आमचे नायब तहसीलदारांची पदोन्नती रखडलेली आहे, ती पदोन्नती तात्काळ करण्यात यावी आणि इतर अशा अनेक मागण्या आहेत, जवळपास 15 मागण्या। या 15 मागण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत। जिल्हाभरात किती महसूल कर्मचारी? जिल्हाभरात आमचे जवळपास 288 कर्मचारी आहेत, ते सर्व कर्मचारी संपावर सहभागी आहेत। मी राजेंद्र शिंदे, महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जालना।